नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहोत. एक कोलिनियर पॉईंट, दोन नॉन कोलिनियर पॉईंट, तीन प्लेन्स, चार पॅरलल लाईन आणि पाच प्रॅक्टिस सेट 1. तर आता आपण इथं पाहूया. कॅन यू टेल म्हणजेच सांगा पाहू. तर इथं आपल्याला दिलेलं आहे देर आर 9 पॉईंट्स इन दिस फिगर, नेम देम. आपल्याला इथं कोणतेही 9 पॉईंट दिलेले आहेत, त्यांना नावं द्यायचे आहेत. इफ यू चूज एनी 2 पॉईंट्स, हाऊ मेनी लाईन्स कॅन पासेस थ्रू द पियर. कोणतेही आपल्याला 2 बिंदू घ्यायचे आहेत आणि त्या 2 बिंदूमधून आपल्याला किती लाईन काढता येतात ते पाहायचं आहे. 1 अँड ओनली 1 लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट. तर आपल्याला कोणतेही 2 बिंदू घेतले तर फक्त आणि फक्त एक रेषा त्याच्यातून काढता येते. आपण पाहूया. आता इथं एच आणि आय हे 2 बिंदू आहेत. ह्याच्यातून जर आपल्याला रेषा काढायची म्हणली तर आपल्याला फक्त आणि फक्त एचपासून आयपर्यंत किंवा आयपासून एचपर्यंत अशी एकच रेषा काढता येईल. दुसरी रेषा याच्यातून काढता येणार नाही. कोणतेही जरी 2 बिंदू घेतले आपण तर तीच पोझिशन असते. सी आणि डीमध्ये देखील बघा तसंच. सी पासून डी पर्यंत एक रेषा किंवा डी पासून सी पर्यंत तीच रेषा आपल्याला काढता येते, दुसरी रेषा काढता येत नाही. तर पुढला भाग आहे विच 3 or more of the 9 points lie on a straight line. आता इथं आपल्याला 9 बिंदूपैकी कोणतेही 3 बिंदू किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर आहेत का हे पाहायचं आहे. तर 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. said to be collinear points म्हणजे आता बघा, जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. आपण पाहूया इथं कोलिनियर पॉईंट्स कोणते आहेत. आता बघा, डी, ई, एफ आणि जी हे जे आहेत ते एका रेषेतले बिंदू आहेत. किंवा हेच आपल्याला पाहता येईल काय, बी सी ई, पी सी ई हे देखील काय एका रेषेतले बिंदू आहेत. म्हणजे आपल्याला दिलेले हे काय आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. आणि आता आपण पाहूया, ऑफ द 9 पॉईंट्स नेम एनी 3 or more points which do not lie on the same line. Points which do not lie on the same line are called non-collinear points. म्हणजे जर ह्याच्यातले कोणतेही 3 बिंदू जर एकाच रेषेवर नसतील तर त्यांना, किंवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवर नसतील तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणजे नैक रेषीय बिंदू असं म्हणणार आहोत. तर आता बघा, इथं कोणतेही म्हणलं तर ए, एच, आय हे 3 बिंदू असे आहेत की ते एका रेषेवर नाहीत. आता पुढला भाग आहे लेट्स लर्न. जाणून घेऊया आपण. तर इथं आपल्याला दिलेलं आहे प्लेन्स म्हणजेच प्रतल. आता या प्रतलाविषयी माहिती पाहताना बघा, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू सी. आपण जर इथं आकृतीत पाहिलं तर आपल्याला हे 3 सरफेस पृष्ठभाग इथं दाखवलेले आहेत. बघा, द सरफेस इन द फर्स्ट 2 पिक्चर्स आर फ्लॅट.
म्हणजे आपल्याला या पहिल्या दोन आकृत्यांमध्ये दाखवलेला जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे. ईच फ्लॅट सरफेस इज अ पार्ट ऑफ इन्फिनिटी सरफेस. म्हणजे इथं प्रत्येक जो फ्लॅट सरफेस आहे तो काय अमर्याद पृष्ठभाग आहे. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. इथं आपण जो काही अमर्याद भाग आहे, सपाट असा भाग, त्याला आपण मॅथमॅटिक्समध्ये काय म्हणतो, प्लेन्स किंवा प्रतल असं म्हणतो. तर आता बघा पुढला भाग आहे, द नेम ऑफ द प्लेन इन द पिक्चर इज एच. आता इथं बघा आपल्याला इथं प्लेनची आकृती दिलेली आहे आणि ह्याचं नाव दिलेलं आहे एच. इवन थ्रू वी ड्रॉ अ suitable small figure of the plane, it actually extended infinity to all sides. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला इथं काय केलेलं आहे की जे प्रतल आहे त्या प्रतलाची जी आकृती आहे ती छोटी दिलेली आहे, परंतु ती आकृती प्रतलाची ही प्रत्यक्षात अमर्याद असते. हे दाखवण्यासाठी इथं काय केलेलं आहे, बाणांचा वापर केलेला आहे. परंतु अनेक वेळा सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत. इट ॲक्च्युअली एक्सटेंडेड इन्फिनिटी इन ऑल साइड्स. ॲरो आर ड्रॉन टू शो द प्लेन extended infinity in all direction. However, the arrow are often omitted for the sake of convenience. तर इथं आपल्याला काय केलेलं आहे, हे आरो दाखवलेले आहेत. या आरोमुळे आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळेस सोयीसाठी आपण हे आरो न दाखवता देखील प्रतलाची आकृती काढतो. तर आपला पुढला जो भाग आहे तो आहे पॅरलल लाईन्स. आता बघा आकृतीचं निरीक्षण करून घ्या आणि पहा. लुक ॲट दिस पेज फ्रॉम अ नोटबुक. इथं आपल्याला काय केलेलं आहे, वहीचं एक पान दाखवलेलं आहे. इन दिस पेज अ पार्ट ऑफ प्लेन, इफ वी एक्सटेंडेड द लाईन that run sideway on the page, will they meet each other somewhere. आता इथं शेजारल्या चित्रात पाहिलं आपण तर वहीच्या पानांचा भाग दाखवला आहे. हा भाग प्रतल होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. आणि वहीच्या पानावरील आडव्या रेषा जर आपण कुठंपर्यंतही वाढवल्या तर त्या एकमेकीला छेदणार नाहीत. तर नाऊ बघा आता आपण पाहणार आहोत. हे मला समजलं. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. म्हणजे ज्या दोन लाईन एकाच प्रतलात आहेत परंतु त्या एकमेकीला छेदत नाहीत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा असं म्हणणार आहोत. आता बघा, राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन और पॅरलल लाईन इच द एम्प्टी बॉक्स. फर्स्ट फिगर पहिल्या आकृतीत बघा इथं दोन लाईन दिलेले आहेत, त्या एकमेकाला इंटरसेक्ट केलेले आहेत म्हणून इथं लिहा इंटरसेक्ट लाईन्स. या दुसऱ्या फिगरमध्ये बघा ह्या ज्या लाईन दिलेल्या आहेत त्या एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत म्हणून यांना लिहायचा पॅरलल लाईन्स. आणि इथं तिसऱ्या आकृतीमध्ये बघितलं तर या दोन लाईन ज्या दिलेल्या आहेत इथं इंटरसेक्ट केलेल्या नाहीत, परंतु ह्या जेव्हा या दोन्ही बाजूंना काय बाण आहेत म्हणजेच त्या लाईन्स आहेत, त्या लाईन्स वाढणार आहेत. पुढे वाढल्यावर मात्र ठराविक अंतरावर या एकमेकांना छेदणार आहेत म्हणून याला इंटरसेक्टिंग लाईन्स असं आपण म्हणणार आहोत.
तर पुढं आहे बघा, माय फ्रेंड मॅथ ऑन द ग्राउंड इन द स्काय. इथं काय दिलेलं आहे बघूया आपण. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द गेम being played. Identify the collinear players, non-collinear players, parallel line and the plane. आता इथं जर आपण आकृतीत पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की इथं हे जे बसलेले सगळे प्लेयर आहेत ते एका रेषेमध्ये आहेत. म्हणजेच हे सगळे प्लेयर हे काय झाले, कोलिनियर प्लेयर झाले. परंतु हे जे दोन उभा असलेले प्लेयर आहेत ते एका रेषेत नाहीत, म्हणजे ते कोलिनियर प्लेयर झाले. आता खाली जर पाहिलं आपण, या प्रत्येक प्लेयरच्या पायाखाली ज्या रेषा आहेत त्या एकमेकीला छेदत नाहीत, म्हणजेच त्या एकमेकीला काय आहेत, समांतर आहेत. म्हणजेच त्याला आपण म्हणूया पॅरलल लाईन्स. आणि हा जो खेळ आहे ह्याला आपण म्हणतो खो खो. या खो खो खेळाचं जे काही प्लेग्राऊंड असणार आहे त्या प्लेग्राऊंडला आपण म्हणूया प्लेन. तर इन स्कायमध्ये बघा, इन जानेवारी वी कॅन सी द